हाय हॅलो नमस्कार. मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, खूप महिन्यानंतर मी पुन्हा एकदा केसांची काळजी कशी घ्यायची यावरती व्हिडिओ घेऊन आले. अनेक जणी मला विचारत होत्या, ताई केसांची लांबी खूप वाढली आणि छान दिसत आहेत केस, तर कशी काळजी घेतेस, एकदा रुटीन शेअर कर. तर काही घरगुती पद्धतीने मी माझ्या केसांची कशी काळजी घेते ते आज सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी इथे ना मी मेथीदाणा घेतला आहे. आज जे जे साहित्य मी वापरलेलं आहे ना, तर ते सर्व साहित्य सगळ्यांच्या घरी सहज अवेलेबल होईल ते साहित्य मी घेतलेलं आहे. तर आज होता शनिवार आणि शनिवारी मी नेहमी माझ्या केसांसाठी मी वेळ देते. तर झोपण्याच्या आधी मी माझ्या केसांना तेल लावते, तेलाने मसाज करते आणि नंतर झोपते. पण त्याच्या आधी मी एक हेअर पॅकसुद्धा केसांसाठी बनवून ठेवते आणि केस धुण्याच्या 1 तास आधी अर्धा तास आधी केसांवरती अप्लाय करते. तर तोच हेअर पॅक आज मी बनवते. तर त्यासाठी मेथीदाणा घेतला आहे. मेथीदाणा केसांसाठी भरपूर फायदेमंद असतो. जर तुमच्या केसांची वाढ थांबलेली असेल तर मेथीदाण्याचा वापर नक्की करून बघा. आता 2 ते 3 चमचा मेथीदाणा तुम्ही घेऊ शकता तुमच्या केसांच्या लांबीनुसार. तांदूळसुद्धा तुमच्या घरामध्ये सहज अवेलेबल होतात, ते सुद्धा 2 ते 3 चमचा घ्या. आता हे दोन्ही स्वच्छ धुवून परत 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. जास्त नाही, अर्धा ग्लास ठेवा. आता कढीपत्ता भाजी आपण घेतली की दुकानवाला फ्री देतो आणि कढीपत्ता केसांसाठी इतका फायदेमंद आहे. सकाळी उठल्यानंतर 5-6 कढीपत्त्याची पानं जर खाल्ली तर ते शरीरासाठी सुद्धा फायदेमंद आणि केसांसाठी सुद्धा फायदेमंद आहे. तर आता कढीपत्ता खूप सारा माझ्याकडे होता म्हणून म्हटलं आजचा हेअर पॅक कढीपत्त्यापासूनच बनवायचा. तर कढीपत्त्याचे पाने इथे मी काढून घेतलेत. स्वच्छ धुवून घ्या, धूळ वगैरे बसलेली असते. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर जे आपण तांदूळ आणि मेथीदाणा भिजत घातला आहे ना, त्याच्यामध्येच ही पानं भिजत घालायची. म्हणजे सकाळी उठल्यानंतर चांगलं वाटलं जातं. नाहीतर मग नुसती पानं सकाळी जर तुम्ही घेतलीत ना तर इतकी बारीक व्यवस्थित होत नाहीत. आता ह्या पाण्यामध्ये ती नरम पडतात. मैत्रिणींनो, आजकाल धावपळीच्या जीवनात ना आपण स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो. घर, मुलं, स्वयंपाक आणि इतर कामांमध्ये वेळ कसा जातो कळतच नाही. पण आठवड्यातून स्वतःसाठी वेळ काढणे खूप महत्त्वाचे आहे. केसांची काळजी असो किंवा त्वचेची, स्वतःवर केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही. माझ्या व्हिडिओंच्या मार्फत मी तुम्हाला नेहमी सांगत येते की स्वतःसाठी वेळ काढा. मग तो कशासाठीही असू द्या. अगदी निवांत जरी पुस्तक घेऊन बसलात ना, शांत डोकं ठेवून जरी थोडा वेळ झोपलात ना, तरी स्वतःसाठी वेळ द्या. आता इथे ही कढीपत्त्याची पानं मी धुवून घेतलेत आणि मेथीदाणा तांदळामध्ये ॲड करते. आणखी थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे, म्हणजे अर्धा ग्लास. थोडंसं पाणी जास्त झालं तरी चालेल. सकाळी हे वाटताना थोडंसं पाणी लागणारच आहे आणि तसंही ह्याला ना तांदूळ आणि मेथीदाणा त्याला त्याचं चिकट पाणी सुटतं. त्याच्यामुळे हे सकाळी उठल्यानंतर जर पाहायला गेलात ना तर पाणी कमी आणि त्याला चिकटपणा जास्त दिसतो. तर असो, आता हे सर्व साहित्य झाकून ठेवते आणि दुसरी स्टेप करायची आहे आठवड्यातून एकदा, खूप महत्त्वाची. तर ती म्हणजे केसांना ऑइलिंग करणं. केसांची काळजी घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्काल्पला पोषण मिळणं. रक्तविश्रण चांगलं व्हायला पाहिजे. रक्तविश्रण चांगलं झालं ना की केसांच्या मुळांना छान पोषण मिळतं. मग तुम्ही कोणताही हेअर पॅक लावा, हेअर मास्क लावा किंवा घरगुती ऑइल, जे जे तुम्ही साहित्य वापरताय त्याच्यातून मिळणारं पोषण केसांच्या मुळापर्यंत पोचतं. म्हणून ही स्टेप नेहमी आठवड्यातून निदान एकदा तरी करा, केसांना ऑइलिंग करणं. आता हे ते ना शनिवारी हे काम माझं असतं, खास मी केसांसाठी वेळ देते. तर आता केसांचा गुंता वगैरे काढून घेतला आणि त्याच्यानंतर सध्या माझ्याकडे कोणतंही घरगुती तेल बनवलेलं नाही आहे. नेहमी मी बनवते पण आता अवेलेबल नाही आहे. तर जे खोबरेल तेल माझ्याकडे होतं ना तेच मी माझ्या केसांवरती लावते आणि हलक्या हाताने मसाज करते. केसांच्या मुळांना पूर्ण व्यवस्थित हे तेल लागलं पाहिजे. जरी तुम्ही लेंथला नाही लावलत ना तरी चालेल, पण केसांच्या मुळांना लावण्याचा प्रयत्न करायचा. आता इथे मी हलक्या हाताने लावते आणि केस गळतात, थोडेफार केस गळतात, काही घाबरायची गरज नाही. खूप जर केस गळत असतील ना तर तुम्ही कढीपत्ता आहारामध्ये वापर करा, त्याचा खा. 5-6 पानं सकाळी उठून जरी खाल्लीत ना तरी तुम्हाला फरक जाणवेल. पण थोडीशी जर केस गळत असतील ना तर काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण का थोडीफार केस गळणारच, तरच नवीन केसांची ग्रोथ होते. केसांना तेल लावण्यासाठी जर कोणी असेल, आई, मावशी, बहीण,
मुलगी, तर त्यांच्याकडून लावून घ्या, कारण का दुसऱ्याने आपल्या केसांची मसाज केली ना की खूप छान वाटतं. आता इथे कोणी नाही आहे, त्याच्यामुळे मीच माझ्या केसांचा मसाज करते. आता सगळीकडून तेल व्यवस्थित लावून घेतलं आणि 2 वेण्या घालून ठेवते. 1 वेणी घातली तरी चालते, पण वेणी घालायची, कारण का केस असेच मोकळे ठेवायचे नाहीत आणि झोपायचं नाही, कारण का उशासुद्धा खराब होतात. तेल सगळं उशीला किंवा बेडशीटला लागून जातं, त्याच्यामुळे तेल लावल्यानंतर अशा 2 वेण्या घाला किंवा 1 वेणी घाला आणि रात्रभर चांगलं केसामध्ये मुरून द्या. आता इथे तुम्हाला माझे केस जरी मोठे दिसत असले ना तरी केसांना फाटे फुटलेत, कारण की जवळजवळ 1 वर्ष झालं मी केसांना कटिंग नाही केली. तर 3-4 महिन्यातून केसांना कटिंग करायचीच करायची, त्याच्याने केस मजबूतसुद्धा होतात, केसांची वाढ चांगली होते. पण मला पर्याय नव्हता, तसं मी कटिंग केलेली जे फाटे फुटलेले ना, तर ते 5-6 महिन्याआधी मी ते फाटे काढले होते घरीच. पण मी नेहमी ना केसांची कटिंग करताना मी लेअर कट करते, त्याच्याने जे आजूबाजूचे फाटे असतात ना ते निघून जातात. पण ह्यावेळेस मला चांगली कटिंग करायची आहे, तर तुम्ही सांगू शकता की मी माझ्या केसांना कोणता कट देऊ, कारण का नेहमी मी आतापर्यंत लेअर कटच करत आले. आता मला ह्या टायमाला वेगळा कट करायचा आहे, तर तुम्ही मला सजेस्ट करा. आता 2 वेण्या घातल्या, केस बांधून ठेवलेत आणि सकाळी उठल्यानंतर हे ते तुम्ही पाहू शकता, जवळजवळ अर्धा ग्लासपेक्षा मी पाणी थोडंसं जास्तच ठेवलेलं, पण हे पूर्ण मेथीने तांदळाने खेचून घेतले. तर आता वाटताना याच्यामध्ये ना दही जर अवेलेबल असेल घरामध्ये तर दही घाला. एखादं केळ असेल तर ते केळसुद्धा तुम्ही अर्धा केळ टाकू शकता, जास्त पिकलेलं. केळसुद्धा केसांसाठी भरपूर फायदेमंद असतं, छान मॉइश्चराईज म्हणून काम करतं. तर आता हे मी मिक्सरला वाटून घेते आणि त्याच्यानंतर परत मी 2 चमचा दही ॲड करेल, म्हणजे आणखी छान बारीक वाटलं जाईल. आता मेथी दाणा आणि तांदूळ जरी किती तुम्ही वाटलेत ना आणि केसांना लावायला गेलात तर थोडे थोडे दाणे नंतर राहतात केस धुवून घेतल्यानंतरसुद्धा. तरी काही घाबरायची गरज नाही आहे, कारण का ते राहिलं ना तरी केस सुकल्यानंतर आपण फणीने केस विंचरायला गेलो तर ती जी घाण असते ना तर ती सगळी निघून जाते. आता दह्यामुळं केसांना काय होतं माहिती आहे का, जसं केळामुळे केसांना मॉइश्चरायझर मिळतं ना, तसंच दह्यामुळं सुद्धा मिळतं आणि आपले केस मऊ मुलायम राहतात. जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त दही जरी केसांना लावत असाल ना तरी तुमचे केस एकदम मऊ मुलायम, ज्यांचे केस एकदम कोरडे झाडूसारखे रफ झालेले असतील ना त्याने हा उपाय नक्की करा. तर आता इथे छान मी वाटून घेतलं आहे, एका बाउलमध्ये काढून घेते. व्हिटॅमिन ईची कॅप्सूल अवेलेबल असेल तर तीसुद्धा ॲड करू शकता. होती माझ्याकडे, पण आता मला ती वेळेला मिळत नाही ना, तसं झालं आहे. आता सध्या मी काहीच नाही ॲड करत, ह्याच्यामध्ये मेथीदाणा, तांदूळ, कढीपत्ता आणि दही ॲड केलेलं आहे, जे सगळ्यांच्या घरी सहज अवेलेबल असतं ना ते साहित्य. आता हेअर पॅक अप्लाय करताना थोडी थोडी केसं घ्यायची आणि अगदी लेंथपर्यंत, मुळापासून ते लेंथपर्यंत व्यवस्थित हा हेअर पॅक केसांना लावा आणि याच्याने कोणतंही नुकसान नाही आहे, कारण का हे सर्व साहित्य घरगुती आहे, त्याच्यामुळे साईड इफेक्ट काहीही होत नाही. आता केसांना पूर्ण व्यवस्थित ॲप्लाय केलं आहे. अर्धा तास तरी ठेवा, जास्त वेळ नका ठेवू, कारण का जास्त कडकडीत जर झालं ना तर केस धुताना खूप सारं पाणी लागतं आणि वेळसुद्धा भरपूर लागतो केस धुवायला. आता हे ते माझे केस धुवून झालेत, हलक्या हाताने पुसून घेते आणि जो काही कचरा अडकला ना तर केस सुकल्यानंतरच तुम्हीसुद्धा काढा, मीसुद्धा तेव्हाच काढेल, कारण की आता ओल्या असताना कचरा काढायला गेला तर निघणारसुद्धा नाही, सुकल्यानंतर इझिली सहज पूर्णपणे निघून जातो. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. धन्यवाद.